नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांचे चिरंजीव अभिषेक कदम यांचा विवाह मोठ्या शाही थाटात अनेक राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत काल सदलगा येथे संपन्न. सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार व आर के फाउंडेशनचे संस्थापक अण्णासाहेब कदम यांचे चिरंजीव अभिषेक यांचा विवाह बोरगाव येथील युवा उद्योजक ओमकार दादासाहेब भादुले यांची बहीण चिसौका दर्शना यांच्याशी काल सदलगा शहरातील ओम मल्टीपर्पज हॉल येथे मोठ्या उत्साहात व शाही थाटात अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या लग्न सोहळ्यासाठी चिकोडी सदलगा विधानसभा मतदार क्षेत्राचे विद्यमान आमदार माननीय गणेश अण्णा हुकेरी, माजी खासदार चिकोडी लोकसभा मतदारसंघ आणि बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब चोल्ले, सदलगा शहराचे नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, नगरसेवक संतोष नवले, उदय पाटील, प्रकाश अणुरे, लताताई पाटील, राजू अमृत समण्णावर, हालसिद्धनाथ फॅक्टरीचे संचालक शरद जंगटे, दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुण कुमारजी देसाई, शहरातील सुप्रसिद्ध वकील रमेश देसाई, देववाडीचे माजी डेप्युटी सरपंच शिवाजीराव नांगरे पाटील, बेडक्याळ येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे, श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड टाकळीवाडीचे संचालक बाळासाहेब पाटील, चिकोडीचे नगरसेवक अनिल माने, शिरोळ तालुका बीजेपी किसान मोर्चा अध्यक्ष राजू पाटील, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, सकाळचे वृत्त संपादक तानाजी पवार, वृत्त निवेदिका संध्या गावडे, पूजा पाटील, शिरोळ तालुका, निपाणी तालुका व चिकोडी तालुक्यातील पत्रकार मंडळी, शासकीय कार्यालयाचे कर्मचारी, अधिकारी व अनेक नागरिक बंधू भगिनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. विवाह सोहळ्यात पारंपरिक विधी, आकर्षक सजावट आणि आपुलकीच्या वातावरणामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित मान्यवरांनी नवदाम्पत्यास उज्ज्वल वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.